नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या एपिसोडमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटा व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की विनोद हा मानसी आणि तेजसच्या फोटोजवळ बोलत असतो. तेजस, मानसी बघाच, आता घरातल्या सगळ्यांसमोर मी तुमच्या नात्याचं सत्य आणतो का नाही, आता सगळ्यांना दाखवून देतो. दाखवून नाही, ऐकवून टाकतो, कारण मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आहे ना. दाखवणार कसं? दाखवून देतो की तुम्हा दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नाही, तर फक्त मित्रमैत्रिणीचं नातं आहे, असा आता विनोद बोलत असतो. आणि इतक्यात दरवाजा उघडण्याचा विनोदला आवाज येतो. विनोद पटकन खिशात मोबाईल टाकतो. तेजस हा लगेचच विनोदच्या जवळ येतो आणि विनोदला विचारत असतो, काय लपवलं विनोद? काय टाकलं खिशात? सांग लवकर मला, सांग. त्याबरोबर विनोद म्हणत असतो, मी कशाला काही लपू, माझ्याकडे काही नाही आहे, मी काही खोटं वगैरे बोलत नाही आहे. तेजस विनोदच्या पोटाला जोरात दोन्ही हातांनी चिमटे काढतो आणि म्हणत असतो, आता खरं सांग, काय लपवलंस? त्याबरोबर विनोद आता म्हणत असतो, 1 मिनिट थांब, दाखवतो, थांब. मग तेजस त्याचा पोट सोडतो. त्याबरोबर विनोद लगेचच खिशातनं मोबाईल काढतो आणि तेजसला लॉक स्क्रीन उघडून दाखवतो आणि म्हणत असतो, हे बघ, माझाच मोबाईल आहे हा, मी माझा मोबाईल कशाला चोरू? त्याबरोबर तेजस म्हणतो, उलटी काही कामं केली ना की आपल्याच वस्तू का आपल्याला लपवून न्याव्या लागतात, कळलं का? त्याबरोबर लगेचच विनोद म्हणत असतो, मी चार्जर घ्यायला आलो ना, सरक बाजूलो. आणि मग तो चार्जर घेतो आणि म्हणत असतो, चल मी जातो आता. त्यावर तेजस म्हणत असतो, चार्जर परत आणून ठेवायचा. विनोद म्हणतो, हो आणून ठेवेन. आणि मग आता तो तिकडनं निघून गेलेला असतो. तर आता दुसरीकडे गायत्री हे देशमुख साहेबांबरोबर बोलत असते. देशमुख साहेब, मग काय आज येत आहे ना तुम्ही? त्यावर देशमुख साहेब म्हणतायत, हो येतोय, पण तुमच्या घरी सगळे तयारीत आहेत ना? त्यावर गायत्री म्हणते, हो तयारीत आहेत, फक्त एकट्या तेजसच्या सह्या तेवढ्या झालेल्या नाही आहेत. त्यावर देशमुख साहेब म्हणतात की तुम्ही त्याची काळजी करू नका. गायत्री म्हणते, जर एकट्या तेजसच्या सहीमुळे ही डील कॅन्सल झाली तर मात्र याचा मला काहीही दोष नाही आहे. त्यावर देशमुख साहेब म्हणतात, त्याचा तुम्ही विचार करू नका, फक्त तो तेजस घरी असायला हवा. त्यावर गायत्री म्हणते, हो घरीच असेल, कारण आज आमच्या घरात उत्सव आहे. त्यानंतर लगेचच गायत्रीला ते म्हणत असतात, आमचा व्यवहार एकतर हात जोडून आणि नाही ऐकलं तर हात तोडून असा असतो. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी विनोद येतो. विनोद गायत्रीला म्हणत असतो, गायत्री दीदी. त्यावर गायत्री त्याला 2 मिनिटं थांब असा हाताने इशारा करते आणि चला मग देशमुख साहेब आज भेटू असं बोलून फोन कट करते. आणि मग आता विनोद म्हणत असतो, बघा दीदी, तेजस आणि मानसीमध्ये फक्त मित्रमैत्रिणीचं नातं आहे. त्यावर गायत्री म्हणते, ओफो इनफ. त्याबरोबर लगेचच विनोद म्हणतो, नाही दीदी, आज मी तुमच्यासाठी पुरावा घेऊन आलेलो आहे. हा बघा, मी रेकॉर्ड करून आणलं आहे त्या दोघांचं बोलणं. आणि मग तो गायत्रीला ते बोलणं ऐकायला लावतो. गायत्री तो ऑडिओ सुरू करते. विनोद बेडवरती पडतो आणि गायत्री ही ऐकत असते. राष्ट्रहित, ओ राष्ट्रहित, अहो असे किती वेळ माझ्याकडे एकटक बघत बसाल? झोप नाही येत आहे का तुम्हाला? आता हे सगळं गायत्री ऐकत असताना दिनेशला धक्काच बसतो. दिनेश उठूनच बसतो की हे असं कसं झालं? तर तेजससुद्धा गायत्रीच्या खोलीबाहेर उभं राहून सगळं ऐकत असतो आणि त्याला आठवतो तो म्हणजे काल रात्रीचा प्रसंग. काल रात्री ज्यावेळेस तेजस आणि मानसी दोघंही झोपायला गेले, त्यावेळेस उशी नसल्यामुळे तेजसला झोप येत नव्हती. मग काय, मानसीने लगेचच स्वतःच्या उशाची उशी काढली आणि तेजसच्या अंगावरती फेकून दिली. तेजसने, असो, फेकून का होईना, पण शेवटी उशी मिळाली. उशी मिळणं महत्त्वाचं. फेकून दिली तरी काळजी आहेच की. आणि मग ती उशी त्याने उशाला लगेच घेतली आणि तो झोपून जायला लागला. त्याबरोबर मानसीच्या डोक्याला विनोदचा फोन लागला. मानसीने आपल्या डोक्याखाली काय आहे हे बघण्याचा प्रयत्न केल्यावर तिच्या लक्षात आलं की आपल्या उशाला तर कोणाचा तरी मोबाईल आहे. मानसीने तो मोबाईल तेजसला दाखवला. राष्ट्रहित, ओ राष्ट्रहित, हे बघा काय. त्यावर तेजस म्हणाला, हे बघा लकीचाम, खरंच झोप आली आहे खूप, झोपूया आपण, सकाळी बघू मोबाईल. त्यावर मानसी उठून बसली आणि तेजसला म्हणली, हा मोबाईल तुमचा आहे? त्यावर तेजस म्हणाला, नाही. मानसी म्हणते, माझा देखील नाही आहे. मग कोणाचा मोबाईल आहे हा? त्यावर तेजसने लगेचच चेक केलं तर तो मोबाईल दुसरा तिसरा कोणी नसून विनोदचा होता आणि विनोदने त्याच्यावरती रेकॉर्डिंगसुद्धा चालू केलं होतं. आता हे तेजस मानसीला दाखवतो. मानसी हे बघते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते, बापरे, काय माणूस आहे हा, शी, दुसऱ्याचं बोलणं ऐकायला रेकॉर्डिंग चालू करून ठेवलं आहे मोबाईलचं. त्याबरोबर तेजस म्हणतो, आता मी ह्या विनोदला सोडत नाही, आता बघतोच याच्याकडे. आणि तेजस आता रागारागात खोलीच्या बाहेर चाललेला असतो. मानसी तेजसला थांबवते आणि म्हणते, थांबा,
तुम्ही आत्ता जाऊन त्यांना जर जाब विचारलात ना तर काय त्यांचा आपल्यावरचा संशय कमी होणार नाही आहे, तो आहे तसाच राहणार आहे. मग त्यापेक्षा आपण आपलं नातं खरं आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करूया. तेजस म्हणतो काय? त्यावर मानसी म्हणते फक्त नाटक. समजलं ना? त्यावर तेजस म्हणतो बरं, पण मग काय करायचं? त्यावर मानसी म्हणते आता तुम्ही एक काम करा, ती रेकॉर्डिंग सुरू करा. तेजस म्हणतो काय? मानसी सांगते हो, नव्याने ती रेकॉर्डिंग सुरू करा. तेजस रेकॉर्डिंग सुरू करतो आणि मोबाईल मानसीच्या समोर ठेवतो. आता ते दोघं एकमेकांबरोबर संवाद बोलत असतात आणि हे सगळं गायत्री ऐकत असते. गायत्रीला हे सगळं ऐकताना खूपच जास्त राग येत असतो, कारण ते दोघंजणं प्रेमाच्या गप्पा मारत असतात. तर इकडे हे सगळं काही तेजससुद्धा ऐकत असतो आणि ते ऐकताना तेजसला आठवतं की कशा पद्धतीने तेजस मानसी खोट्या खोट्या प्रेमाच्या गप्पा मारत होते. तेजसला आठवतं मानसी तेजसला म्हणत असते, राष्ट्रहित ओ राष्ट्रहित, अहो झोपा ना हो, किती वेळ असे माझ्याकडे एकटक बघत बसणार आहात? झोपा. तसंही सकाळी उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे. एकादशी आहे की नाही उद्या? आपल्याला घरात खूप काम आहेत. समजलं ना तुम्हाला? चला जा बरं झोपून घ्या. लकीचाम, अहो तुम्ही माझ्यासोबत असताना मला कसली आली आहे काळजी. आणि खरं सांगू का, मला ना आज झोपच येत नाही आहे. म्हणजे ना खरं म्हणायचं तर माझ्या हातून एवढ्या चुका झाल्या, एवढं काही काही केलं मी, तरीसुद्धा तुम्ही मला माफ केलं आणि माझ्यासोबत आलात. ह्या गोष्टीचा मला खूप आनंद झाला आहे आणि गर्वसुद्धा वाटतो आहे. खरंच सांगतो लकीचाम, बायको असावी ना तर तुमच्यासारखी. तुम्ही मला किती पटकन समजूनही घेतलंत आणि माफही केलं. आता खरं तर तेजस हा इथे हे जे सगळं काही बोलत असतो ते सगळं त्याच्या मनातल्या भावना तो व्यक्त करत असतो, कारण आता मानसीलासुद्धा ते सगळं ऐकणं भागच असतं, कारण त्यांना तसा पुरावा तयार करायचा असतो. तर इथे मानसी ही तेजसला म्हणत असते मैत्रीण म्हणून. त्याबरोबर मानसीच्या लक्षात येतं की मैत्रीण हा शब्द उच्चारायचाच नाही आहे. मग लगेचच मानसी तेजससमोर हात जोडते. त्यावर तेजस म्हणत असतो नाही, मी नाही, हात पाय जोडा नाही तर काही करा, मी नाही आता पुढे काही बोलू शकत. आता खरं तर तेजस आणि मानसी हे सगळं काही इशाऱ्यातच बोलत असतात. मग मानसी पुन्हा तेजससमोर हात जोडते आणि तेजसला म्हणते या आता काहीतरी तुम्ही बोला आणि सगळं सावरून घ्या. ती तेजसला इशाऱ्यात सांगते. त्याबरोबर तेजस हा लगेचच पुढे येतो आणि आता तो लगेच म्हणायला लागतो की लकी चॅम्प, अहो तुम्ही जे बोलताय ना ते अगदी योग्य आहे. म्हणजे खरं म्हणायला गेलं ना तर प्रत्येक नवरा बायकोमध्ये, अगदी प्रत्येकामध्येच मित्रमैत्रिणीसारखं बॉन्डिंग असलंच पाहिजे. अहो ज्यावेळेस बायको ही नवऱ्याची मैत्रीण होते ना त्यावेळेस संसार हा सगळ्यात सोपा होऊन जातो आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी त्या दोघांसाठी इझी होतात. आहोत ना आपण चांगले मित्रमैत्रीण? आपल्या नात्याची सुरुवात मैत्रीतूनच तर झाली होती. त्यावर मानसीसुद्धा म्हणत असते की हो ना राष्ट्रहित, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आहोत हे काय, तुमच्या या टी शर्टचं बटन कसं तुटलं? बरं जाऊ देत, ते काही असलं तरी मी लावून देते. अहो थांबा, टी शर्ट काढायची काही गरज नाही आहे. तुम्ही फक्त मला तेवढा सुई धागा द्या, बाकीचं मी बघते. त्याबरोबर तेजस खरोखर मानसीकडे सुई धागा देत असतो. मानसी तेजसला विचारते खरंच तुटले का बटन? मग त्यावरती इशाऱ्यात तेजसला सांगते की ठेवून द्या ते बटन, सुई धागा. मग तेजस सुई धागा ठेवून देतो आणि मानसी खोटं शर्ट शिवल्याचं नाटक करत असते. तर आता हे सगळं बोलणं ऐकून गायत्रीला खूप जास्त राग आलेला असतो. गायत्री ते रेकॉर्डिंग बंद करते आणि म्हणत असते शी, काय हे ऐकायला आणलेस मला तू विनोद? मला ना तुझा हा मोबाईल तर. आणि मग गायत्री ही आता विनोदचा तो मोबाईल फेकायला लागते. त्याबरोबर विनोद जोरात ओरडतो, दीदी नको प्लीज पाण्यात फोन फेकू नका. अहो हा फोन मला तुम्हीच घेऊन दिला आहे, उगाचच्या उगाच तुम्हाला परत खर्च नको प्लीज, त्यामुळे माझा फोन फेकू नका. त्यावर गायत्री म्हणते गप्पा बस आणि मग ती तो फोन बेडवरती टाकून देत म्हणते आजचा एक दिवस फक्त, मग ह्या प्रभूंना चांगलंच कळेल की ही गायत्री काय चीज आहे. मग बघ आता नेमकं गायत्री काय करणार आहे, तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता आपण नक्की गायत्री काय करणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपला आजचा एपिसोड पूर्ण व्यवस्थित पाहायला सुरुवात करूया. तर आता आपण इथे असं पाहतो की गायत्री म्हणत असते की आता मी या संपूर्ण प्रभू कुटुंबियांना चांगलीच अद्दल घडवणार आहे, यांना चांगला धडा शिकवते की नाही ते बघच. तर इथे आता हे सगळं बोलणं तेजस ऐकतो. तेजस विचार करतो की या गायत्री वहिनी नेहमीच असं काही ना काहीतरी बडबडत असतात, जाऊ दे रोजचंच आहे हे, कोण ऐकत बसेल, मला निघायला हवं. आणि मग तेजस हा तिकडनं निघत असतो. पण खरं तर यावेळेस तेजसने ही केलेली सगळ्यात मोठी म्हणण्यापेक्षा घोर चूक असते. कदाचित जर तो अजून थोडा वेळ तिथे थांबला असता, त्याने सगळं बोलणं व्यवस्थित ऐकलं असतं तर आज घराचा व्यवहार होणार आहे ही गोष्ट त्याला कळली असती.
तर आता इथे गायत्री ही तिचं कपाट उघडते. कपाटातनं तो ड्रॉवर उघडते ज्यामध्ये घराचे कागदपत्र त्याचबरोबर सूरज आणि गीताने लेखी लिहून दिलेले कागद असतात. गायत्री ती फाईल उघडते, त्यातले तो सूरज आणि गीताचे पेपर काढून घेते आणि म्हणत असते की आज फायनली ह्या दोन्ही पेपरचा सौदा व्हायला चाललेले आहेत. खरंच खूप भारी वाटतंय मला विनोद. आता उगाच नुसती अक्कल पाजायला जाऊ नकोस, शहाणपणा करू नकोस. त्यावर लगेचच आता विनोद म्हणायला लागतो की दीदी अहो असला तरी मी थोडीच करणार आहे बळजबरी. आणि मग आता ते दोघं बोलत असतात. इतके तिथे आता आषाढी एकादशीसाठी सगळ्या माऊली घरी आलेल्या असतात. आता सगळ्या माऊलींना बघून इथे सगळ्याच घरातल्या सदस्यांना खूपच जास्त आनंद झालेला असतो. सगळेच खूप खुश असतात, आनंदी असतात. तर आता इथे सगळे खूप खुश असताना त्या ठिकाणी तेजस आणि मानसीसुद्धा एकमेकाच्या समोर असतात. मग लगेचच आता इथे सुनंदा ही मानसीला म्हणते, मानसी आजची एकादशी खरं तर तुझ्यामुळे घडते, त्यामुळे गुरुजींचे पाय तूच धू. मानसी लगेचच गुरुजींना नमस्कार करते, त्यांच्या पायांवरती पाणी अर्पण करून त्यांचे पाय स्वच्छ पुसून घेते आणि मग त्यांचं औक्षण करून त्यांना आता मानपूर्वक घरात घेतलं जातं. आता गुरुजी घरात आलेले असतात. घरात आल्याच्यानंतर आता लगेचच सुरुवात होते ती म्हणजे कीर्तनाची. तर गुरुजी म्हणत असतात की वा 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 छान, काय मंगलमयी प्रसन्न वातावरण वाटतं इथे, छान तयारी केली. सुनंदा माऊली खरं तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या घरात आल्यावर पहिल्यापासून मला प्रसन्नच वाटतं आणि आजही जसं तेव्हा वाटायचं तसंच वाटतं. पण तुमच्या घरात यापूर्वी कधीच एकादशीचं कीर्तन घडलं नाही, मग यावेळेस तुम्ही अचानक एकादशीचं कीर्तन लावलं असं कसं काय? बरीच कामं होती तरी वेळ काढून मी इथं आलो आहे, उत्तर तरी सांगा. त्यावर लगेचच आता त्या उत्तर सांगायला लागतात आणि म्हणत असतात की काय आहे ना, माझी मुलगी तिला इथे लग्न करून यायचं होतं, म्हणून मग लग्न करून तर पाठवलं, पण मग मला तिला बघायला यावं लागतं. त्याबरोबर लगेचच माऊली म्हणतात आता मी सुरुवात करतो आणि मग ते आता कीर्तनाची सुरुवात करत असतात. इतक्यात त्यांना आठवतं की पण याआधी तर प्रभूंच्या घरी कधीच आषाढी एकादशीचं कीर्तन घडलेलं नाही आहे, मग आज अचानक आषाढीचं कीर्तन कसं, असा प्रश्न ते विचारतात. त्यावर आता लगेचच सुनंदा सांगत असते, त्यालासुद्धा माझी धाकटी सूनच जबाबदार आहे. ही माझी धाकटी सून मानसी, तेजसची बायको. त्यावर गुरुजी लगेचच मानसीला जय कृष्ण हरी असं म्हणतात. मग मानसी आता त्यांच्याकडे बघत असते. तर गुरुजी म्हणत असतात सांगताय ना माऊली. त्यावर आता तेजसची आई सांगायला लागते की अहो ते काय आहे ना, आमच्या मानसीचे वडील हे विठ्ठलावरती खूप भक्ती ठेवायचे, पण ते आता ह्या जगात नाही, म्हणून मग आम्हीच यावर्षी ठरवलं की आपण आषाढी एकादशीला कीर्तन करायचं आणि म्हणूनच आम्ही हा कीर्तनाचा सोहळा ठेवलेला आहे. त्याबरोबर लगेचच गुरुजी म्हणतात की नाही नाही ठीक आहे, काही हरकत नाही, मग आता आपण सुरुवात करू पूजेला. पण हे काय, विठ्ठला शेजारी रुक्माई कुठं आहे, आमची रुक्माई पाहिजे की. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी तेजस रुक्माईची मूर्ती घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की रुक्माई इथे आहे. रुक्माई जरी तेजसवरती रुसलेली असली तरीसुद्धा रुक्माई विठुरायाच्या बरोबर असायलाच हवी, बरोबर ना. आणि मग तो मानसीच्या जवळ चालत येतो. आता तेजस रखुमाईचा आणि विठ्ठलाचा आधार घेऊन जरी बोलत असला तरीसुद्धा तो मानसीला बोलत आहे, ही गोष्ट मानसीच्या लक्षात व्यवस्थित आलेली असते. मग आता तेजस आणि मानसी दोघं एकत्र पुढे सरसावतात आणि मूर्तीच्या ठिकाणी पूजेची सगळी तयारी झालेली असते. तिथे आता मूर्तीची स्थापना करतात आणि मग दोघंही नमस्कार करतात. त्यानंतर मानसी मागे येते आणि लगेचच आता ती म्हणते आता सुरू करा तुम्ही गुरुजी. त्याबरोबर आता गुरुजींनी लगेचच कीर्तनाला सुरुवात केलेली असते. ज्ञानबा माऊली ज्ञानबा माऊली ज्ञानबा माऊली, पुंडलिक वरदे जय हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव महाराज की जय. इतक्यात आता त्या ठिकाणी देसाई साहेब आलेले असतात. आता ते आल्याबरोबर गायत्री ही त्यांच्याकडे बघायला लागते. तर दुसरीकडे गुरुजी म्हणत असतात की आता आपण कीर्तन सुरू करतोय. सगळे घरातले सदस्य कीर्तनाचा आनंद घेत असतात. सगळेच खूप आनंदात असतात. अर्थात घरात काही शुभकार्य असलं की घरात आनंद आणि चैतन्य हे असतंच. इतक्यात त्या ठिकाणी आता देशमुख साहेब आलेले असतात आणि ते सगळ्या प्रभू कुटुंबियांना जोरात हाक मारत म्हणतात, काय प्रभू आहेत का घरात. त्याबरोबर आता मात्र सगळ्यांना प्रश्न पडतो की नक्की ही व्यक्ती आहे तरी कोण आणि ही इथे कशाला आली असेल बरं.
मग गायत्रीचं लक्ष त्यांच्याकडे जातं. गायत्री पटकन पुढे येते आणि म्हणत असते की हे बघा, हेच आहेत माझे आजचे गेस्ट. हे आज आपल्या आशा दर्डीच्या मुहूर्तावरती घर बघायला आलेले आहेत. या ना, या प्लीज या, देशमुख साहेब या, बसा तुम्ही. त्याबरोबर मिस्टर देशमुख आतमध्ये येतात आणि बसून घेतात. गायत्री म्हणत असते, खरंच आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला उत्तम दिवस आहे. आजचा दिवस हा आपल्याला कधीच कोणालाच लकी नाही आहे, समजलं. त्याबरोबर लगेचच पुढे मानसी असं म्हणत असते, वहिनी अहो, जर तुम्हाला हेच सगळं करायचं होतं तर आजचाच दिवस तुम्ही का निवडलात? मानसी म्हणत असते की अहो, आज आपल्या घरामध्ये देवाचं कार्य आहे, किमान ते तरी व्यवस्थित पार पडू द्यायचं होतं ना. त्याबरोबर गायत्री म्हणत असते, अगं पण मानसी, यापेक्षा दुसरा अजून चांगला पर्याय आपल्याला कुठे मिळू शकतो का? विचार करायला हवा ना या सगळ्या गोष्टींचा सारासार. त्याबरोबर लगेचच आता इथे मानसी ही शांत हो गायत्रीला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण गायत्री काही ऐकत नसते. उलट दिनेश दादाच म्हणत असतो की जर लोक चांगली असतील तर व्यवहाराला काय हरकत आहे. त्यावर तेजस म्हणत असतो की आहे, माझी हरकत आहे, कारण अजूनही माझ्या प्रॉपर्टीच्या कागदांवरती सह्या झालेल्या नाही आहेत. त्यामुळे ह्या घराचा सौदा होण्याचा मुळात प्रश्नच उद्भवत नाही. आता तेजसने असं म्हटल्याबरोबर लगेचच देशमुख साहेबांचे जे बॉडीगार्ड असतात ते तेजसवरती बंदूक रोखतात. आता बंदूक त्यांच्या समोर सगळ्यांचे असते. सगळे सदस्य घरातले प्रचंड घाबरलेले असतात. तरी ते तेजसला काळजी वाटत असते, काय होईल काय नाही. मानसीलासुद्धा आता काळजी वाटते आणि मानसी तेजसजवळ जाऊन तेजसचा हात पकडते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता संपवूया आजचा आपला हा एपिसोड इथेच. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.